हॅलो ऑल अँड वेलकम टू अवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. प्रिलिम्स प्राईम व्हिडिओजमध्ये आज आपण युनायटेड नेशन्स आर्म्स ट्रेड ट्रीटीबद्दल बघूयात. तर करंटली न्यूजमध्ये ही ट्रीटी यामुळे आहे की चायना वॉन्ट्स टू जॉईन दिस पर्टिक्युलर ट्रीटी. ठीक आहे. आणि व्हॉट कॅन बी द सिग्निफिकन्स. चायना हा सध्या वर्ल्डचा सेकंड लार्जेस्ट आर्म प्रोड्युसर आहे. ठीक आहे, आफ्टर USA. दिस इज अकॉर्डिंग टू द स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट्स रिपोर्ट नेम्ड ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 2019. ठीक आहे. द सेकंड लार्जेस्ट आर्म्स प्रोड्युसर वॉन्ट्स टू जॉईन दिस पर्टिक्युलर रेग्युलेटरी ट्रीटी. सो इट इज अ सिग्निफिकंट मूव्ह. ठीक आहे, फॉर द रेग्युलेशन ऑफ कन्व्हेन्शनल आर्म्स. त्याशिवाय अजून जास्त सिग्निफिकन्स आपल्याला याच्यासाठी आहे कारण USA अनादर मेजर सुपर पॉवर सध्या वेगवेगळ्या ट्रीटीमधनं पुल आउट करत आहे. ठीक आहे, मे इट बी एन्व्हायरमेंटल ट्रीटीज और मे इट बी आर्म्स ट्रीटीज. तर 2019मध्ये USAने अनाऊन्स केलं होतं की ATT दॅट इज आर्म्स ट्रेड ट्रीटीमधनं ते पुल आउट करणार आहे. ठीक आहे. आणि USAचं ॲप्रिहेन्शन असं आहे की ज्या मेजर कंट्रीज आहेत काही जसं की चायना आणि रशिया त्या या ट्रीटीला सिग्नेटरी नाही आहे. त्यामुळे ही ट्रीटी जी आहे ती फुलफिल नाही करत, या ट्रीटीचा एम फुलफिल नाही होत आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेला ॲक्च्युली चायना वॉज नॉट द सिग्नेटरी, राईट. बट आता चायनाला ही ट्रीटी जॉईन करायची आहे. आणि ऑगस्टमध्ये USA अलॉंग विथ रशिया, US आणि रशियामध्येच इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रीटीसुद्धा झाली होती 1987मध्ये. ठीक आहे. त्याच्यातून सुद्धा USAने आणि रशियाने पुल आउट केलं आहे. तर मेजर पॉवर्स आर हिअर बॅकिंग आउट. तर ही एक्झॅक्टली ट्रीटी काय आहे. तर द युनायटेड नेशन्स आर्म्स ट्रेड ट्रीटी रेग्युलेट्स द इंटरनॅशनल ट्रेड इन कन्व्हेन्शनल आर्म्स. ठीक आहे, लक्षात ठेवा कन्व्हेन्शनल आर्म्समध्ये, नॉट न्यूक्लिअर आर्म्स. फ्रॉम स्मॉल आर्म्स टू बॅटल टँक्स, कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स अँड वॉरशिप्स अँड कंट्रोल्स द फ्लो ऑफ वेपन्स इन टू कन्फ्लिक्ट झोन्स. It entered into force on 24th December 2014. The treaty requires member countries to keep records of international transfers of weapons and to prohibit cross-border shipments that could be used in human rights violation or attacks on civilians, genocides, etc. तर इम्पोर्टिंग कंट्रीमध्ये हे पण बघणं आवश्यक आहे की जिथे आपल्या कंट्रीमधनं आर्म्स एक्सपोर्ट केल्या जात आहेत सॉरी तिथे या आर्म्सचा वापर कसा होतो आहे, राईट. आपल्याच सिव्हिलियन्सच्या अगेन्स्ट जिनोसाईडमध्ये किंवा टेररिझममध्ये जर या आर्म्सचा वापर होत असेल तर दॅट शुड बी प्रोहिबिटेड. आणि अनदर पॉईंट टू मेन्शन हिअर इज की टेररिझम एक्सप्लिसिटली ॲक्च्युली या ट्रीटीत मेन्शन नाही आहे. ठीक आहे, ते आपण पुढे बघूयात. स्टेट पार्टीज टू द ट्रीटी मे सीक असिस्टन्स इन इट्स इम्प्लिमेंटेशन फॉर दी कोणाकडे जातील इम्प्लिमेंटेशनसाठी असिस्टन्स हवं असेल तर युनायटेड ट्रस्ट फॅसिलिटी सपोर्टिंग कोऑपरेशन ऑन आर्म्स रेग्युलेशन UNSCEAR. तर बेसिकली इट्स अ मल्टीलॅटरल ट्रस्ट फंड. ठीक आहे. आणि मल्टी डोनर ट्रस्ट फंड आहे. देन इट मोबिलायझेस रिसोर्सेस टू सपोर्ट रॅटिफिकेशन ऑर ॲक्सेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द रिलेव्हंट इंटरनॅशनल इन्स्ट्रुमेंट्स ऑन आर्म्स रेग्युलेशन. Improve the effectiveness of assistance through coordination, monitoring and matching of resources, and promote increased sustainability through more predictable sources of funding. And more importantly, United Nations Arms Trade Treatyचे 130 सिग्नेटरीज आहेत सध्या. ठीक आहे. किती कंट्रीजनी साईन केलं आहे तर 130 कंट्रीजनी साईन केलेलं आहे. त्यानंतर इंडियाचा काय टेक आहे आर्म्स ट्रेड ट्रीटीबद्दल. तर इंडिया जेव्हा निगोशिएशन्स होत होते आर्म्स ट्रेड ट्रीटीचे तर इंडिया हॅज बिन अ ॲक्टिव्ह पार्टिसिपंट. ठीक आहे. आणि इंडियाचा फुल विश्वास आहे की जे अंडरलाईंग प्रिन्सिपल आहे इथे आर्म्स ट्रेड ट्रीटीमध्ये इट इज नॉट टू कर्ब एनी कंट्रीज डिफेन्स. कुठल्याही कंट्रीच्या डिफेन्स मिलिटरी ॲक्शन्सवरती इथे कर्ब नाही होणार आहे. तुम्हाला डिफेन्ससाठी आर्म्स इम्पोर्ट करणं आवश्यक असतं, राईट. बट इथे असं म्हणण्यात आलेलं आहे की देअर विल बी अ बॅलन्स. ठीक आहे. की डिफेन्ससाठी जे मागवल्या जात आहेत आणि जे सिव्हिलियन्सच्या अगेन्स्ट जिनोसाईडसाठी इलिसिट ट्रेडिंगमध्ये मागवल्या जात आहेत त्याच्यामध्ये बॅलन्स पाहिजे. प्लस अजून एक बॅलन्सबद्दल इथे बोलण्यात आलेलं आहे की ज्या एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत आणि ज्या इम्पोर्टिंग कंट्रीज आहेत त्या दोघांमध्ये सुद्धा बॅलन्सची आवश्यकता आहे. कोणीही इथे युनिलॅटरली ॲक्शन घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता आपण हे बघितलं की इंडिया फेवर्स द ट्रीटी, राईट. बट इंडिया स्टील हॅज नॉट साईन्ड द ट्रीटी. ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इंडिया हॅज नॉट साईन द ट्रीटी सेईंग इट इज वीक ऑन टेररिझम अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. ठीक आहे. जसं मी आधी म्हटलं होतं टेररिझम इथे मेन्शन केलेलं नाही आहे एक्सप्लिसिटली आणि नॉन स्टेट ॲक्टर्स पण एक्सप्लिसिटली मेन्शन केलेले नाही आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रॉस बॉर्डर टेररिझमचा आहे सध्या. ठीक आहे, राईट. आपल्या नॉर्थ इंडियामध्ये पाकिस्तानकडनं एक्सपोर्टेड टेररिझम आहे.
त्यामुळे इंडियाने ही ट्रीटी साईन नाही केलेलं आहे. सेकंडली, जो इंडियाचा मुद्दा होता की देअर शुड बी अ बॅलन्स बिटवीन इम्पोर्टिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्री, तर इथे युजली काय होतं आहे की एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या हातामधलं इन्स्ट्रुमेंट बनलेलं आहे आर्म्स ट्रेड ट्रीटी, ठीक आहे, इम्पोर्टिंग कंट्रीजवरती मेजर्स घेण्यासाठी. तर हे सुद्धा इंडियाला मंजूर नाही आहे. ठीक आहे, तर हा इंडियाचा टेक इथे लक्षात ठेवा. 130 कंट्रीज सिग्नेटरीज आहेत. 2014मध्ये इट केम इन टू फोर्स आर्म्स ट्रेड ट्रीटी, राईट, आणि इंडिया हॅज नॉट साईन्ड. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो चायना वॉन्ट्स टू जॉईन. आणि आजच्या व्हिडिओबद्दल इतकंच. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा होलिस्टिक फॅक्ट्स. थँक्यू.